पाटील पाटील हे नाव जर घेतलं तर तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येतो बाया नाचवणारा, माच करणारा, लोकांवरती अन्याय करणारा गावचा एक कारभारी, बरोबर ना? पण यात तुमची काही चुकी नाही, कारण आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीने पाटील हे कॅरेक्टर असं काही रंगून तुमच्या आमच्यासमोर उभं केलंय की या रंगेल काल्पनिक पाटलासमोर खरा पाटील मात्र झाकला गेलाय। चित्रपटांमध्ये बाई वाड्यावरती या असं म्हणणारा पाटीलच आम्हाला दाखवलं गेला, पण भयंकर दुष्काळ पडल्यावर मरण यातना भोगणाऱ्या गावकऱ्यांसाठी स्वतःच्या धान्याच्या कणग्या रिकामा करणारा पाटील आमच्यापासून लपवला गेला। पाटलाच्या शेतावर जर कोणी आलं तर तो कधी रिकाम्या हाताने गेलाच नाही, कारण लोकांसाठी झटताना पाटलाचा हातकरी मागे सरलाच नाही। एखादा भिकारी जर दारावरती आला ना तर तो सुद्धा कधी उपाशी जात नव्हता, कारण पाटील नावाचा माणूस आहे ना प्रत्येकाच्या पोटातल्या भुकेची काळजी करत होता। अहो, स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून 18 पगड जातीतल्या पोरांना शिक्षण मिळावं म्हणून रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था स्थापन करणारे सुद्धा पाटीलच होते, कर्मवीर भाऊराव पाटील। पण आम्हाला कधी हे पाटील दाखवलेच गेले नाही। लोकांसाठी झटता झटता आहे ना पाटील स्वतः गरीब झालेत, आणि जेव्हा तेच पाटील स्वतःच्या लेकरा बाळांसाठी त्यांचा हक्क मागायला लागलेत तेव्हा लोकांना तेच पाटील जातीवादी वाटायला लागले।